बाकी आहेत, बट वेळ 2:27 झाली आहे. प्रत्येक सामन्याला जरी 1 तास पकडला आरामात 5:30 वाजतील. सलामीची जोडी मैदानावरती झाली. इंटर ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. उपसरपंच चषक आपल्या भेटीसाठी आलाय. नाम है चांद चाहिए, नाम है फलक. भिवंडी क्रिकेटर्स को चाहिए बस एक क्रिकेट की झलक. क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या तमाम भिवंडीकरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालं क्रीडा नगरीवरती अंजूरचे एक नामांकित क्रिकेट प्रेमी मयूर मढवी. स्वागत आहे मयूर आपलं. चला मॅच ऑन करा. विथिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 षटक टाकायचे, त्याची काळजी घ्या. स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स राहणार आयोजित उपसरपंच चषक. खूप सुंदर ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं. पहिला बॉल टप्पा पडलाय. आला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. निधाव चेंडू. तर कालचा दिवस रिग्नेश 11 गाजवला. खूप चांगली स्टारकास्ट टीम आहे रिग्नेश 11 राहणार. आणि सेमीफायनल मध्ये काल खूप चांगलं प्रदर्शन त्यांचं राहिलं. आज मेगा फायनल खेळताना टीम आपल्याला पाहायला मिळेल. काल स्वागत अगदी बिल्डर्स समोरच काल सेमीफायनल खेळली होती. एकाच गावातील 2 टीम ओनर्स आणि त्यांचे संघ काल एकमेकांच्या समोर एकाच घरातील खरं तर आपल्याला दोन्ही टीम काल खेळताना दिसल्या. पहिला चेंडू डॉट आला. फुल टॉस इनफिल्डच्या वरनं काढायचा होता, प्रॉपरली कनेक्ट नाही झालाय. 38 सर्कल देखील जर तुम्हाला इकडे क्लिअर करायचं आहे ना, त्यासाठी टायमिंग सोबत गॅप, थोडंसं एलिव्हेशन, या सगळ्या गोष्टी हव्या. डाव सुरू झाला एका धावेच्या मदतीनं. फ्रान्सी 11 सलामीची जोडी मैदानावरती तयार आहे. एक मोठं स्वप्न घेऊन संघ आलाय. 4 षटकांची मॅच आहे. कमीत कमी 35-40 धावा इकडे सहज बनतात. 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्यासाठी आपण तयार हो हे सांगताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर उडवलाय. उपसरपंच चषकातील आलाय एक दर्जेदार धमाकेदार षटकार. देखील सुरू आहे. दरवर्षी आपण रिग्नेशला दारावे किंवा मोठ्या मोठ्या टीम्सला तिकडे खरं तर एंट्रीज करताना पाहतो. यावर्षी त्याची कदाचित हक्काची टीम, घरची टीम आपल्याला पाहायला मिळेल का? क्वालिफायर तिकडे खेळतीये. विलासमोती राहणार. टप्पा पडलाय. बॉल मागे येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. बॉल अडवला जाईल. एक सिंगल. एका सिंगलला स्कोर पुढे चाललाय. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक षटकार, 2 सिंगल. टीम वडूनवगरच्या विरुद्ध सध्या विलासमोती राहणार. 70-70 ग्रामीण धमाका बिग बॅश क्वालिफायर मॅचेस आजपासून सुरू झालेत. ऑल द बेस्ट विलासमोती राहणार. 5ला 1 बाद. जेव्हा आपण ऑनगोईंग मॅच कडे इमर्जिंग क्रिकेट पाहायला मिळतं. व्हॉट अ शॉट इज दॅट. ब्युटी ऑफ क्रिकेट. बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर करत स्क्वेअर लेगला स्लॅश केलाय. हाला 4. धावफलक 4 ने पुढे चालला. टीमची टोटल 12. खूप सुंदर बॅटिंग करतोय मैदानावरती फलंदाज. एका बाजूला प्रणव आणि पियुष. एक षटकार, एक चौकार. आतापर्यंत P1 मध्ये आलाय. स्विच इट खेळायचं होतं. टप्पा पडला. आत येत असताना बॉल डॉट बॉलची होती त्या ठिकाणी आपण पाहता समाप्ती. ज्यावेळी एखादा गोलंदाज फास्ट बॉलर खरं तर साऊंड काढतो, क्रिकेटच्या परिभाषेत त्याला ड्रंट साऊंड म्हटलं जातं. आणि स्लोवर वन खरं तर एक वेगळा ट्रॅप होता.
सुरुवातीला असं दाखवलं की खूप वेगात टाकतं, त्यानंतर एक ड्रंट साऊंड बॉलरच्या अगदी तुम्हाला माध्यमातून पाहायला मिळाला. षटक संपलं मैदानावरती. पहिलं धावफलकावरती धावा झालेत आतापर्यंत 12. 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावर. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर नंबर सुरू होती या ठिकाणी 2. खूप सुंदर गाव आहे राहणार. खरं तर आला की इकडची निसर्गाची सान्निध्यता, बाजूला मोठे मोठे गोडाऊन्स देखील आहेत, रेल्वे ट्रॅक, अगदी सुंदर समोर असं मंदिर आहे आणि तिकडेच असणारं एक विरंगुळ्याचं ठिकाण, त्याचं नाव म्हणजे क्रिकेटचं मैदान. आणि त्या क्रिकेटच्या रणांगणावरती कालपासून सुरू झाला आहे उपसरपंच चषक. आज खूप चांगली साथ आम्हाला देतात समालोचक मित्र संदेश पाटील भिवंडीकर. संदेश सरांचं देखील विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल, मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, मिड विकेटला फिल्डर, बॉल ट्रॅव्हल झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धावा मिळतील या ठिकाणी 6. षटकार 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. धावफलक 6च्या मदतीनं पुढे चालला. पहिल्या षटकात होते 12 धावा. त्यानंतर आपण जर धावफलकावरती धावा या ठिकाणी पाहिल्या तर स्कोर धावफलकावरती जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 18 ऑन बोर्ड. 18 धावा गुंटालिकेवरती लागलेला आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक हा देखील खेचलाय आडवा बॅटनं. आडवा बॅटचा कडवा प्रहार, बॉल सीमा पार, अंपाचा इशारा, सलगचा मारलाय. हा दुसरा षटकार. बॉल आता या बॉलिंग ट्रॅक वरती. लगातारचे 2 मारले, तिसरा येईल का? हा फुल टॉस इनफिल्डच्या वरनं काढलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट, वेल स्टॉप. यावेळी क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. धावफलकावरती धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील, त्या म्हणजे 2. धावफलकावरती 2 ने पुढे चाललाय. 26. टीम मायरा 11 आपण रिपोर्ट करायचा. या मॅचचा विजेता तुमच्यासोबत सेमी फायनल नंबर 2 खेळ मायरा 11 आपण त्वरित रिपोर्ट करायचा. बॉल तयार. बॅटच्या समोर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वॉर शॉट. आडव्या बॅटने खेचलाय, मिड विकेटला ठोकलाय. एक खणखणीत दणदणीत षटकार. बॅटिंग बाय ओपनर्स. सुरुवातीला सलामीला येऊन खूप सुंदर बॅटिंग फ्रान्स 11 टीम करते आहे आणि अशाच बॅटिंगसाठी खरं तर ह्या दोन्ही ओपनर्सनं स्वप्न पाहिली होती आणि त्या सोबतीनं आपण पाहताय 17 मैदानावरती या ठिकाणी जर पाहिलं पहिलं सुरू आहे. त्याच दरम्यान भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव ऋतिक जगमन झाला, मॅन फ्रॉम पिंपळनेर. आताच एक भव्य दिव्य स्पर्धा पिंपळनेरनं दिली, देवेश पाटील साहेब चषक, आणि खूप सुंदर आयोजन होतं. विजयदादा गायकवाड, जयंतदादा गायकवाड आणि टीम न्यू एकवीरा पिंपळनेर आणि 100 ग्रुपच्या माध्यमातून बरोबर रिग्नेश दुपारच्या वेळेला जेवायला आला. ऋतिक, स्वागत आहे आपलं.
बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहता एक डीप मध्ये मिड विकेट, समोर एक लॉंग ऑन, ऑफ साईडला अगदी जर तुम्ही पाहिलं एक बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. गोलंदाज तयार. बॅटची लागली लिडिंग एज, मागे फाईन स्लीप, टप्पा पडल्यानंतर वळतोय बॉल. बॅकअप खूप चांगलं आलं. एक सिंगल नाही, कदाचित गॉगल थोडा शेड मोठी आहे त्यामुळे बॉल दिसला नसावा. एका सिंगलनं स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. मागच्या ओव्हरमध्ये 22 आलं. त्या आधीच्या ओव्हरमध्ये जर तुम्ही पाहिले रन्स बनले होते तब्बल 12, 2 ओव्हर 34 धावात. इथे फटका उंच गेलाय, अंतर कापेल का? वाऱ्याच्या विरुद्ध बॉल ट्रॅव्हल नाही झालाय. मिड विकेटला टिपली आहे, झेल आली आहे पहिली विकेट. फलंदाज बाद. पियुष बॅक टू द आउट. अगदी मजबूत आहे, पण तिकडे कोणगाव बिग बॅश क्वालिफाय आणि परिस्थिती खूप नाजूक आहे. विलासमती राहणार 2 षटक आणि फक्त धावा झाल्या 13. विकेट देखील गेलेल्या 2. पुनरागमन करावं लागेल बिग बॅश जर खेळायची आहे तर. अतिशय सुंदर टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटचं आपल्याला पाहायला मिळतं. सध्याच्या घडीला ना एक गोष्ट, ब्रॉडकास्टिंग विश्वात नावं अनेक आहेत, सगळेजण अतिशय सुंदर काम करतात, बट काहीतरी आहे ना ग्रामीण टेनिस क्रिकेटला स्पेशल बनवतं. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांची काम करण्याची पद्धत, कामातील नीटनेटकेपणा, वेळेवरती येणं, उशिरा घरी जाणं, या सगळ्यापेक्षा अजून एक गोष्ट, स्वतः ऑल हायलाईट्स ज्या डेमधील असतील त्या व्हिडिओज बनवून ग्रामीण टेनिस क्रिकेट ऑफिशियल खरं तर सोशल मीडियावरती पोचवत असतं. एक रिक्वेस्ट अजून आहे तेजस, की स्वतःचं एक इंस्टाग्राम हँडल ग्रामीण टेनिस क्रिकेटचं आणि ज्या ज्या प्लेयर्सच्या रील्स येतात त्यावरून कोलाब व्हायला पाहिजे. थोडंसं खरं तर इंस्टाग्रामवरती देखील ग्रामीण टेनिस क्रिकेट नावाचा एक ब्रँड सळकला पाहिजे. कोणती टुर्नामेंट कुठे कव्हर करतात, स्टोरीज अपलोड होणं, हायलाईट्स सगळ्यांपर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं आहे इन फ्युचर. याच्यावरती देखील थोडं काम तेजस करायला पाहिजे. आणि जर तुम्हाला चांगला अपडेटर पाहिजे असेल तर संदेश पटेल भिवंडीकर आहे, आवर्जून तुम्ही घेऊ शकता. मला आजही आठवतं भिवंडी क्रिकेटच्या जुन्या काळातल्या सिटी क्रिकेटच्या अपडेट्स कुणाच्या माध्यमातून सगळ्या भिवंडीकरांपर्यंत पोहोचत असतील ते नाव संदेश पटेल भिवंडीकर होतं. धावफलकावर धावा सध्या आपण पाहता. डॉट बॉल आला, त्यानंतर एक सिंगल, त्याआधी एक विकेट. खूप चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज लैलेश. 35 ऑन बोर्ड. वॉट अ शॉट. शॉफल झाले, यॉर्कर टाकण्यासाठी प्रवृत्त केलं आणि जसा झालाय यॉर्कर अटेम्प्ट, बॉल काढला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, घुटना टेक और ये सिक्सर देख. बॅटिंग जसा मैदानावरती फलंदाजीसाठी आपण पाहता अमोल आलाय. पहिला चेंडू जरूर निर्धाव खेळला, त्यानंतर कॅच शॉट सजवला लाजवाब. अमोलच्या बॅटमधनं एक क्वालिटी सिक्सर. खूप चांगल्या अगदी वेळेवरती मॅचेस सुरू झाल्यात, वेळेवरती फिनिश करायला देखील ट्राय करूयात जेणेकरून अजून व्यवस्थित आजचा दिवस यशस्वीरित्या मास्टर प्लॅन सोबत पार पडेल. बॅटची लागली आहे कडा, हो की नाही त्याचा प्रश्न. हाऊस दॅट. आणि अंपास इकडे मात्र इशारा देत असताना नॉट आउट. चला गेम कंटिन्यू प्ले करा. टप्पा पडल्यानंतर जास्त टॉस होताना पाहायला मिळाला आपल्याला बॉल. चला नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. खूप चांगलं क्रिकेट तुम्ही देखील खेळताय. चला दळवी गेम प्ले करूयात आपण लगेचच. दोन दिवसीय स्पर्धा आणि आपण पाहता मालिकावीर, बेस्ट बॉलर बॅट्समन त्यांच्यासाठी देखील अतिशय सुंदर ट्रॉफीज आहेत.
आणि मालिकावीरासाठी आपण पाहताय भिवंडी सिटी इमर्जिंगचं क्रिकेट आणि नेहमीच युवा खेळाडूंसाठी एक जो पुरस्कर्ता अगदी एक बॅट ओनर म्हणून नेहमीच योगदान देत असतो, निहाल मात्रे कामतकर, त्यांच्या वतीनं V8 स्पोर्ट्सची एक बॅट मालिकावीरासाठी या ठिकाणी दिली जाईल. थँक्यू सो मच V8 स्पोर्ट्स कामतगर, निहार मात्रे कामतगर, कामतगरचा भिवंडीचा विराट आणि त्यानं टाकले शॉप V8 स्पोर्ट्स. धावफलकावर षटक मैदानावरती आतापर्यंत जर का आपण पाहिली तर ऑन स्क्रीन तुम्ही पाहता V8 ची जी बॅट आहे ती सध्या रिग्नेशच्या हातामध्ये. V8 ची बॅट सुंदर, तितकाच सुंदर चेहरा आणि सुंदर व्यक्तिमत्व आहे रिग्नेश पाटील. भिवंडी क्रिकेट सिटी इमर्जिंग एक चांगल्या खरं तर हातामध्ये भिवंडीचे सिटी इमर्जिंगचे प्रेसिडेंट रिग्नेश पाटील सध्या काम करतात. सध्या अनेक साऱ्या चर्चा सुरू आहेत भिवंडीच्या क्रिकेटमध्ये की भिवंडीचं क्रिकेट सिटीचं विलुप्त पावतं का. अंपायरचा इशारा, स्कोर. मी काय तू का टेन्शन घेतो, सचिन सर आहेत. टीमची टोटल 3 ओव्हर झाल्यानंतर 41. मी काय त्याचं असं मत आहे की हा सामना संपायच्या आधीच इनिंग ब्रेकमध्ये आपण सचिन मात्रेला लंच ब्रेकसाठी सोडूयात. धावफलक 3 षटक संपल्यानंतर 41. शेवटचं षटक आता मैदानावरती बाकी आहे. उपसरपंच चषक सध्या आपण पाहताय. आजच एक खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं जिकडे जिकडे ग्रामपंचायत नवीन निवडणुका होईपर्यंत सरपंच हाच प्रशासक. हा महाराष्ट्रातील सगळ्या ग्रामपंचायतील कार्यकाळ जरी संपलेला जिकडे जिकडे तिकडे अजून पुढील 6 महिन्यांसाठी आज महाराष्ट्र खरं तर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून तो निर्णय घेण्यात आला की निवडणूक होईपर्यंत सरपंच उपसरपंच हेच प्रशासक म्हणून कारभार पाहतील. महाराष्ट्र सरकारचा आज एक मोठा निर्णय येताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि इकडे उपसरपंच चषक आपण पाहताय. लॉंग ऑफला बॉल टिपला झेल नाही, कॅच ड्रॉप आणि मागे तिकडे ट्राय अप्रतिम होता बट फायनली बॉटल ऑन दी एंड फिल्डरला बीट करून बॉल सीमारेषा बाहेर गेलाय आणि मिळाले धावा. धावफलकावरती 4. इथे अपील फायनली आता देखील विकेट मिळेल. हो, ओटी आउट. फलंदाज बाद. प्रणवची इथे विकेट. रन्स मध्ये खूप चांगल्या बनलेत. पहिल्या डावामध्ये धुवाधार बॅटिंग करताना टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे प्रांसी 11. आणि आतापर्यंत प्रांसी 11 ठाकरेचा बडा संघ या मॅचमध्ये ग्रीप पकडून कुठेही मुवमेंट शिफ्ट करू दिला जात नाही आहे. आणि धक्का मैदानावरती अजून एक लागला आहे तो म्हणजेच टीम प्रांसी 11 ठाकरेचा पाडा संघाला. चला, अडचणीत होती टीम. विलासमोती राणाचा बिग बर्ड आलाय आणि बिग बर्ड आता धमाके करतोय. व्हॉट अ शॉट बाय चिराग. डान्सिंग डाउन द ट्रॅक देन लॉफ्टेड ओव्हर द मिड विकेट. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर. आज गोलू ड्रेसिंग कडक मारून आला एकदम. ग्रामीण टेनिस क्रिकेटला सकाळी आल्यानंतर 2 मोठे टेन्शन्स असतात. इथे अजून एक विकेट येईल. फलंदाज बाद. आधी सेटअप लावायचा
आणि त्यानंतर ग्रामीण टेनिस क्रिकेटला सगळ्यात मोठं काम म्हणजे जितके कॅमेरामॅन आणि त्या सोबतीनं फायबर वगैरे सगळं टाकून झाल्यानंतर तेजस त्याच्या सोबतीनं जी टीम असेल त्यांना महत्त्वाचं काम हे असतं की ऑन स्क्रीन तुम्ही ज्याला पाहता गोलूला मंडप डेकोरेटर्सला आधी खड्डा थोडा 1 फूट एक्स्ट्रा खणायला सांगावा लागतो आणि त्यानंतर वरती जो खरं तर स्टँड बनवला जातो त्या स्टँडमध्ये उचलून गोलूला बसवावं लागतं आणि खूप मेहनत घ्यावी लागते तेजस भोईरला गोलूला उचलणं परत तिकडे कॅमेऱ्यावरती बसवणं त्याच्यासाठी एक सगळ्यात मजबूत खुर्ची कोणती आहे येऊन ती शोधणं आणि या सगळ्यासाठी जवळजवळ अर्धा तास एक्स्ट्रा जातो ग्रामीण टेनिस क्रिकेटचा. त्यामुळे मी म्हणतो ना म्हणून सध्या अतिशय चांगलं काम ग्रामीण टेनिस क्रिकेट करते आहे आणि त्याचं योगदान गोलूच्या वजनदार व्यक्तिमत्वाला जातं. न्यू बॉलर भाविक बॉलिंग ट्रॅकवर बॅटिंग मार्कवर आणि गोलंदाज तयार आहे गोलंदाजीसाठी. टीमची टोटल धावफलकावर चिरागनं मारलेत सलग तिकडे बिग बॅश मध्ये 3 बॉल 3 षटकार. इकडे आली आहे ओव्हर हॅट्रिक ओव्हर हॅट्रिक. चला मायरा 11 लास्ट अन ऑफिशियल कॉल. जर कॅप्टन आपण आला नाहीत तर तुम्हाला मायरा 11 चे पुरस्कर्ते मयुरदादा पाटील यांचं शुभागमन झाला. त्यांचं करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. तर मयुरदादा पाटील यांचं शुभागमन झालं या व्यासपीठावरती. रिग्नेश तुम्हाला आमंत्रित करतोय. तुमचं सहर्ष स्वागत आहे. काय बॉलिंग केली आहे अगदी शेवटचं निर्णायक षटक आणि तिकडे 4 विकेट्स काढत फक्त धावा खर्च केले 4. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग बाय प्रशांत. वेल बोल्ड वेल बोल्ड वेल बोल्ड प्रशांत. मर्जी पाटील सिटी इमर्जिंग मधील पुरस्कर्ते मायरा 11 संघाचे त्यांच्या ठिकाणी झालं शुभागमन आणि आपलं या व्यासपीठावरती आहे हार्दिक हार्दिक स्वागत. चला सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला त्वरित पाठवायची आहे. जास्तीचा वेळ आपल्याकडे नाही आहे. त्वरितच या सलामीची जोडी आणि फिल्डिंग टीम मैदानावरती तुम्ही दाखल व्हा आणि टीम मायरा आपल्याला रिपोर्ट करायचा आहे. मॅचला जशी प्रत्यक्ष सुरुवात कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज संदेश पाटील भिवंडीकर. धन्यवाद ओमकार शेट्टी. चांगलं लक्ष आहे. 46 धावांचं कमालीची गोलंदाजी आली होती प्रशांत गांगोडे याच्या माध्यमातून. ओव्हरऑल जर बघितलं आपण तर 6 चेंडूमध्ये 4 विकेट घेतले, 4 धावा खर्च गेल्या.
आज दीपेश याने 12 धावा खर्च केल्या, हरेश मालावकर याने 22 धावा खर्च केल्या. त्यानंतर लैलेशने कमबॅक करून दिलं, विकेट घेतलं, 7 धावा खर्च केल्या, 4 धावा 4 विकेट प्रशांतच्या नावे राहिले या मॅचमध्ये. असं वाटतच होतं की 2 षटकापर्यंत 34 धावा आलेल्या आहेत. कदाचित या धावा 60-65 पाहायला मिळतील. मात्र त्यानंतर लैलेशने खूप चांगली गोलंदाजी केली. दोघांनी मिळून 11 धावा खर्च केल्या. सध्या मैदानामध्ये पाहतोय की आपण प्रांशी लेबन ठाकरेचा पाडा टीम मीटिंग चालू आहे सध्या तरी मैदानामध्ये होणं देखील फार महत्वाचं आहे. कारण की या धावा डिफेन्स करायचे 46 धावांचा एक टार्गेट सेट केलाय. स्वर्गीय विलास मारुती पाटील स्टँड मध्ये आपण पाहतोय की आर्यन 11 भादवड संघाची देखील टीम मीटिंग सुरू झाली आहे की सुरुवात कोणाकडून करायची आहे. शॉर्ट गन ऑफ टेमगरपाडा मयूर जोशी याचा उल्लेख होते की मग दीपेश नाईक मग चंद्रकांत जोशी आहेत संघामध्ये. विचार केला युवा यंग टॅलेंट मैदानामध्ये पाठवूया म्हणून सलामीची जोडी प्रशांत गांगोडे आणि मयूर जोशी. शॉर्ट गन ऑफ टेमगरपाडा मैदानाच्या आतमध्ये. आज फिल्डिंग थोडीशी खराब राहिली मयूरची, मात्र बॅटिंगवर भरपूर फोकस करावा लागेल. शंकरदादा जुकर फॅम टीम आपण पाहता एका बाजूला अमोल ठाकूर आणि त्यांची ती टीम प्रांशीलून तुम्हाला पाहायला मिळते. मागच्या वर्षी भन्नाट फॉर्म होता प्रांशी 11 टीम संघाचं देखील. यावर्षी काही नवीन खेळाडू भरती केलेले आहेत संघामध्ये आणि कुठेतरी एकता पाहायला मिळत नाहीये संघामध्ये. मात्र येणारे अजूनही स्पर्धा चांगल्या पाहायला मिळतील. आर्यन 11 संघाचा एक बिग शो तुमच्या भेटीला येत आहे. कारण की पहिल्यांदा या वर्षी आमच्या मैदानावरती स्पर्धा होणार आहे. त्यानंतर अनेक स्पर्धा होतील. एकदाची सुरुवात झाली असं म्हणूया आपण. बालाजी चषक कमिंग अप. नाईट असेल आणि डे पण असेल. आमच्या ग्राउंडवर दरवर्षी 12 स्पर्धा होतात. मागच्या वर्षी 10 झाल्या, यावर्षी एकही झाली नाही. एक आली आहे 7 तारीख घेतली आहे. 7-8 जर कोणाला नाव नोंदणी करायची असेल चंद्रकांत जोशी, संदीप जुकर, दीपेश नाईक आहेत, मंगेश शेलार आहेत, दर्पण नाईक आहेत, संदीप पाटील आहेत, लैलेश आहेत, सर्वांना संपर्क साधा आपण. चला गेम प्ले. 46 धावांचं आव्हान. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये मयूर जोशी. स्ट्रायकिंगवर नो स्ट्राईकला प्रशांत गांगोडे पाहतोय आणि गोलंदाज आपली तयारी करत आहे दक्ष शिंगोले पाहतोय आपण. मॅन फ्रॉम खोनी, म्युझिकल दुनियातील एक मोठा नाव. ब्रॉस बँड असो नाही तर बीट्स असो किंवा भिवंडीकर ऑर्केस्ट्रा असो, आवर्जून नाव घेतलं जातं या खेळाडूचं. तर पाहूया ज्या प्रकारे संगीत सुरामध्ये तालमेल त्याचं चांगलं असतं, गोलंदाजीमध्ये कोणत्या प्रकारे त्याचं तालमेल पाहायला मिळत आहे. समोर जरी फलंदाज जो आहे छोट्या हाईटचा आहे, मात्र जेव्हा सुरू होतं ना तेव्हा थांबवणं कठीण होत आहे. पहिला चेंडू सुरुवात करायची होती इनफिल्डच्या वरतून, कडक पंच खेळायचा होता, मात्र डॉट चेंडूने सुरुवात इथे पाहायला मिळते दक्षच्या माध्यमातून. आज फायनलचा दिवस, आनंदाचा दिवस, रविवार सुट्टीचा दिवस. प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेला सकाळपासून पाहतोय आपण. मयूर जोशी सज्ज होते पुन्हा एकदा. दक्षत मोठा रणफेक गोलंदाजाचा राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना पाहतोय आपण. यावेळी गुडलँड्स वरून चेंडूला बाउन्स टाकला होता आणि पंचाने इट्स वाईट घोषित केलेला आहे. आणि फक्त बिमार करिता रिव्ह्यू आहे, लक्षात घ्या. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. दक्षत प्लीज, दक्षत आयोजक सांगतायत. तुमचं म्हणणं पण बरोबर आहे, मात्र आपण अंपायर एवढ्या लांबून का मागवल्यात हा प्रश्न निर्माण होता ना आयोजकांना देखील. म्हणून नेहमी सांगत असतात की अंपायर इज बेस्ट जज. वाईट तर वाईटच, वाईट नाही झाली आहे सुरुवात धावांना. यस, आणि पहिला बाउन्स टाकला अशी कल्पना दिली जाते गोलंदाजाला. आता इथून सिंगिंग यॉर्करचाच कदाचित वापर होऊ शकतो.
कारण कमबॅक करणं फार महत्वाचं असेल. 46चं टार्गेट आहे. फुलटा चेंडू ऑन साईडला, मयूर सुरू झाला. आता मयूरला थांबवणं कटिंग होणार आहे. चेंडू चालले सीमा रेखा पार, षटकार. नाम तो सुना ही होगा. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट, शॉर्ट गन ऑन फायर नाव. खराब चेंडू टाकला होता गोलंदाज, त्याची शिक्षा पूर्णपणे त्याला मिळाली आहे. दक्षत पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. मग ऑर्गन, त्याला कीबोर्ड म्हणतात, तो कीबोर्ड चांगला वाजवतो, सॅक्सफोन चांगला वाजवतो, मात्र गोलंदाजी लेंथ लाईन त्याची चुकीची आहे. म्युझिकल दुनियातील मोठा नाव, मी पहिलाच उल्लेख केला होता या खेळाडूचा. मात्र गोलंदाजच्या दुनियामध्ये मोठा नाव करायचं असेल तर विकेटनंच कमबॅक होऊ शकतो इथे दक्षतचा. दक्षत राईट हॅम ओव्हर द विकेट. समोर मयूर पुन्हा एकदा सज्ज होत आहे. ओ, ढकलण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट तालमेला चांगली फिल्डिंग आहे. कदाचित डायरेक्ट हिट केला असता तर बॅकअपला कोणी नव्हता तिथे. एक सिंगल धावा झालेल्या आहेत त्या. 8 धावा धावपलकावर. आज रानलगावची स्पर्धा आणि रानलगाव सध्या क्वालिफाय मॅच खेळत आहे कोणगाव मध्ये 70-70 बिग बॅश मध्ये. 9 धावा झालेल्या आहेत. थोडीशी दुरुस्ती केलेली आहे आमच्या एक्सपर्ट स्कोरर. पुढचं चेंडू, फुलटा चेंडू फसलाय. मिस टाइम. गोलंदाज चेंडू खाली आहे. थांब सांगितलंय 4 खेळाडूंना दक्षतनं आणि ही झेल पकडली आहे. पहिला धक्का लागलाय आर्यन 11 टीम संघाला. ऑपरेटर थोडस पॅन्ड्रे थोडंसं आपण ऑपरेट करा. नवीन संगीत येऊ द्या. थोडेसे आता चांगले संगीत आल्यात. जवळच शिमगा आपली होली आले, काही हरकत नाही, वाजवा संगीत. ते संगीत आपले जुने संगीत चांगले आहेत. सकाळपासून चांगले संगीत वाजवले. दुपारचा वातावरण आहे, प्रेक्षकांचा खेळाडूंचा मूड होईल असे संगीत तुम्ही वाजवा, जेणेकरून खेळाडू थोडेसे जुळतील अजूनही आपल्या या स्पर्धेला. धावा 9 धावा. विकेटची आवश्यकता होती, दक्षतला मिळालेला विकेट आहे. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. अजय आलाय. अजयने तर मजा पाहूया आता. अजय मजा देतोय की सजा देतोय स्वतःला. दक्ष शिंगोले कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. धाबा आहेत त्या धावपलकावर 9. दक्षत सुंदर असा फटका पाहतोय आपण. स्क्वेअर लेगला शतरक्षक आहे. डीप मध्ये एक सिंगल आली आहे. 10 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. कमालीची वापसी पाहतोय गोलंदाज दक्षतच्या माध्यमातून. धावसंख्या 10 धावपलकावर पाहतोय आपण. 10 रन बन चुके. 1 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम आर्यन 11 46 रनों का पीछा करती हुई अब तक एक बाउंड्री अर्जित की है मयूर ने. स्टॅकिंग वर पुन्हा एकदा सज्ज होत आहे. शॉर्ट बॉल गुडघ्यावर टेकून मात्र चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली. चुकी होणार नाहीये. विकेट नंबर 2 चं बदल होत आहे. मयूर जोशी बॅक टू डग आउट. पूर्णपणे कमबॅक करून दिलेला आहे आपल्या संघाला. ज्या प्रकारे डॉट चेंडूने सुरुवात केली, वाईट आला, षटकार आला, पुन्हा वाईट आला, एक सिंगल आली, विकेट आली, एक सिंगल आली, पुन्हा एकदा विकेट आला. 2 विकेट घेऊन धावा खर्च केल्या त्या 10. दक्ष शिंगोले याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सुरुवात चांगली होणं फार महत्वाचे होते. नवीन फलंदाज संकेत दलवी मैदानाच्या आतमध्ये. मजबूत काठी की बल्लेबाज.
क्षमता असलेला खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने चौफेर फटकी बाजी नेहमी आपण बघितलं आणि मंगेश शेलारचा खास फ्रेंड देखील आहे, जवळीक मित्र. एक मित्र असाही असावा, आडे अडचणीला उभं राहणं. आणि नेहमी मंगेशने जेव्हा जेव्हा कॉल केला तेव्हा तेव्हा ते मंगेश यांच्याशी संपर्क साधताना आपण बघितलेला आहे. काही पाहुण्यांचं शुभागमन होत आहे. वेलकम शुभागमन होत आहे. राकेश पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके. या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जर आवर्जून कोणाचं नाव जर घ्यायचं असेल ना, मग राकेश दादांचं घेतलं जात आहे. प्रत्येक संघाला बांधणं, त्या संघाची पूर्णपणे माहिती घेणं, पूर्णपणे फॉर्म जमा करणं, अशा गोष्टींकडे नेहमी राकेश दादांनी लक्ष दिलेलं आहे. आणि त्यांची उपस्थिती या स्पर्धेला उपसरपंच 2026 या स्पर्धेमध्ये आज त्यांची इथे उपस्थिती पाहायला मिळते. आज मेगा फायनल डे असंही रविवारचा दिवस आहे. कार्यक्रम भरपूर आहेत, मात्र राकेश पाटील यांनी वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आहे, शुभेच्छा दिलेल्या आहेत. या स्पर्धेला येऊन इथे खऱ्या अर्थाने चांगली स्पर्धा, चांगली संकल्पना. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, अमोल फिरकीचा बादशाह पाहतोय. सुरुवात स्विंगिंगने केलंय. टॉस चेंडू असा वाटतच होता की मॅच बनेल कुठेतरी, मात्र आता या षटकामध्ये पूर्ण पारड जर होतं. पहिल्या चेंडू डॉट टाकल्यानंतर लेंथ लाईन चांगली मिळाली आहे. आता समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आहे. अतिशय सुंदर अशी झेल, फलंदाज फेल, विकेट. पाहतोय आपण की पहिला विकेट अगदी 9 धावांवर आला होता आणि दुसरा 10 धावांवर आला होता आणि आता तिसरा देखील 10 धावांवर आलेला आहे. टीम थोडीशी अडचणीमध्ये. चंद्रकांत जोशी मैदानात मध्ये येत्या. मागच्या मॅच मध्ये ज्याने 4 षटकार ठोकले ते दीपेश नाईक घेणं बाकी आहे. आता चंदूला पुढे पाठवलंय, पाहूया आपण. कॅप्टनची थोडीशी विचारपूर्वक आपण पाहतोय या व्यासपीठावर रिग्नेश पाटील साहेब सध्या राकेश पाटील साहेबांशी चर्चा करताना या स्पर्धेविषयी. नया जोश, नवीन टॅलेंट असलेले खेळाडू पाहतोय आपण, खेळत आहेत या स्पर्धेमध्ये. चंद्रकांत जोशी, जॉर्ज बिली ऑफ भिवंडी, हरी जोशी यांचे बंधू आहेत. स्विच इट मनपसंत फटका खेळण्याचा प्रयत्न नेहमी चंद्रकांतने प्रयत्न केलेला आहे या फटक्यांसाठी. मात्र यांचे मोठे बंधू हरी जोशी आहेत, ते खूप चांगले स्ट्रोक खेळत आहेत. मात्र चंद्रकांत यांच्या बॅटवर चेंडू आलेला नाहीये. डॉट चेंडू, 3 चेंडू डॉट आल्यात. दबाव, आणि दबाव तर दबावच राहिलाय कारण की जोरदार अपील होत आहे. पुन्हा एकदा डॉट. गोलंदाज असं वाटतं की फलंदाच्या भावनाशी खेळत आहे, ज्या प्रकारे गोलंदाजी करत आहे. कटर चेंडू टाकले जात आहेत, ऑफ कट, कधी ब्रेक, आणि विकेट देखील मिळालाय त्याला. आता येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला नाही तर दबाव बनेल. आणि पहा, स्विंगिंग यॉर्कर, दांडी गोल, विकेट. डोंगराले म्हटलं की बाजूला पिंपलनेर आणि आपल्या व्यासपीठावर ऋतिकला पाहतोय. चला फिल्डिंग लावून घ्यायचं आपण. फलंदाज थोडासा कडक मध्ये चालत या, ज्याने करून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. कारण की विकेट, मला असं वाटतं की आता मेडन विकेट येण्याची तयारी आहे. एकही धाव आले नाहीये. आज सकाळी हितेश चौधरी याने 1 धाव देऊन 2 विकेट घेतले होते. पाहूया रेकॉर्डची बरोबरी होईल की मेडन होईल. दीपेश नाईक मैदानामध्ये आलेले आहेत. त्यांच्या
मागच्या मॅचचा जर विचार केला तर 26 धावा काढल्या होत्या, 2 विकेट्स मिळाले होते. लक्ष फार मोठं आहे. या चेंडूनंतर इक्वेशन आपण सांगू, कारण की इथून चल आताच सांगूया. 13 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावांची जी आवश्यकता आहे ती 36. अमोल ठाकूर शेवटचा चेंडू आहे. दीपेश नाईक सज्ज होत आहे. मोठा फटका ऑन साईडला, शतरक्षक आहे तिथे, मात्र चेंडूला पाहत राहील. चेंडू निघून गेला सीमारेखा पार, षटकार. 1 मिनिट डीजे. खेळाडूंना जे जमलं नाही ते दीपेशने करून दाखवलं, कारण की अमोल ठाकूरने काय गोलंदाजी केली होती. शेवटच्या चेंडूवर दीपेश नाईकने हा षटकार मारून आपल्या संघाचा आत्मविश्वास वाढवलेला आहे. कमॉन डीजे. धावा धावफलकावर. आता इथून धावांची जी आवश्यकता आहे, आमचे एक्सपर्ट कडून सांगत आहेत की 30 धावांची आवश्यकता 12 चेंडूमध्ये. तुम्हाला अपडेट जो आहे टेनिस क्रिकेट, ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. टीव्ही मॉनिटरवर इक्वेशन देखील दाखवलेलं आहे. आणि याला आपण नेहमी म्हणत असतो, जेव्हा टीव्ही कॉमेंटर असतील, मग स्टार स्पोर्ट, मॅच की उलटी गिनती सुरू हो चुकी. अब 12 चेंडू 30 धावा. इथून आता आपण मायनस करत 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 आपण येणार आहोत. तर इथे गोलंदाज पाहूया, तयारी करते तिसऱ्या षटकासाठी. आयुष आलेला आहे, मॅन फ्रॉम सुरई, माझ्याच गावचं. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी होईल. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. समोर हवा किती चांगली आहे. ध्वज जो आहे ऑफ साईडला सध्या फलंदाच्या विरोधात हवा आहे, मात्र फलंदाज ज्या प्रकारे बॉडी लँग्वेज आहे, चेंडूला फोडण्याची ताकद ठेवणारा बॉडी लँग्वेज पाहतोय आपण. संकेत दलबी, मॅन फ्रॉम नानकर. गोलंदाज असं वाटतं की बुधवारच्या बाजारामध्ये फिरतोय, तोपर्यंत घेऊया आपण चहा पाणी. गोलंदाजी सुरू करायची आपण. लॉंग ऑफ आणि लॉंगांच्या खेळाडूला भेटून आलाय तो. पहिला चेंडू शॉर्ट बॉल ऑन साईडला. संकेतचा हा स्ट्रोक पूलचा पाहतोय आपण. शतरक्षक तैनात. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. धाव संख्या धावफलकावर 17 धावा झालेल्या आहेत. 11 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 11 गेंदे 29 रन. आज राकेश दादा भरपूर वेळ काढून इथे उपस्थित झालेले आहेत या स्पर्धेला. असंही दूरवर गाव नाही आहे काल्हेर, मात्र रिग्नेसची स्पर्धा आहे, प्रताप शेठ पाटील यांची स्पर्धा आहे, मग जाणं उचित आहे. मोठा फटका गेला साईडला. शतरक्षक धावतोय धावतोय, पाहत राहील. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. येतोय षटकार. आज मॅच गरम केली गोलंदाज आयुषनं, कारण की आता 10 चेंडू आणि विजयाकरिता 23 धावांची आवश्यकता आहे. दीपेश नाईक असं वाटतं की घरून लवकरच काहीतरी खाऊन आले. ज्या प्रकारची बॅटिंग मागच्या 2 मॅच पासून पाहतोय आपण. ना प्रॅक्टिस मध्ये नाही आहे, जिम्मेदारी भरपूर मोठी आहे. महाराष्ट्र होमगार्ड पोलीस आहे, घरी नसतात कधी. मात्र आता फसलाय. आता चेंडू हवेमध्ये. दीपेश, आता मी म्हणेल की मॅच सोडले की काय. दीपेशला जीवनदान देणं म्हणजेच फ्रान्स 11 ठाकरेचा पाडा टीम आता संकटामध्ये पाहायला मिळेल. प्रत्येक जणांनी, कोणी कमरेवर हात दिला, कोणी डोक्यावर हात दिला, काही तर मैदानामध्ये लात मारताना देखील पाहायला मिळाला. दीपेश म्हणत असेल बाल बाल बचे हम. पुढचा चेंडू आयुष. पुन्हा सुंदर असा क्लासिकल ड्राईव्ह. शतरक्षक वेगाने पोहोचलाय. गली पॉइंटवर चांगली फिल्डिंग पाहतोय. आणि आता दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न. रनाची संधी आहे आणि दीपेश नाईक याच विकेट आहे. करे कोई भरे कोई. कमॉन डीजे.
दीपेश नाईक स्वतःला नक्कीच प्रश्न करत असेल की पाहत राहिलो तिथे आणि गोलंदाजाने वाट लावली. कमबॅक पुन्हा एकदा होत आहे प्रांशी 11 ठाकरेचा पाडा टीम संघाच्या माध्यमातून. ज्या विकेटच्या अपेक्षा केली होती आयुषकडून ती विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळाली, मात्र विकेट मिळाली आहे. मॅचची गोल्डन विकेट देखील म्हणू शकतो आपण. आयुषच्या खात्यामध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च झालेल्या आहेत आणि एक विकेट देखील मिळालं रनआउटच्या स्वरूपात. दीपक पाटील मैदानाच्या आतमध्ये. आयुष आज जे काही करायचं संकेतला करायचं आहे, इथून दूर जायचं आहे गरुर, आणि खाली आज जाईल का असं वाटतं चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक आता चुकी करत नाहीये. ज्या विकेटची अपेक्षा होती तो विकेट देखील मिळाले. संकेत दलवी दिल आउट. एकवीस धावा बनवायचे आहेत 7 चेंडू मध्ये. एकवीस धावांची आवश्यकता. सात्विक 21. प्रति चेंडू मागे 3 धावा. संदीप जुकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मॅच थोडीशी आता थंडवली आहे. मोठा फटका आला नाही तर मग मॅचवर मजबूत पकड निर्माण होऊ शकतो. इथे प्रांशी 11 ठाकरेचा पाडा. आयुष चांगली गोलंदाजी पाहतो आपण. संदीप जुकरचं मोठं प्लॅन होतं की या चेंडूवर षटकारच ठोकावा लागेल आणि आता बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये तर षटक समाप्त. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल इथून. जास्त नव्हते बनवायच्या, 46 धावा बनवायच्या होत्या. जो दुसरा षटक राहिला होता तो अमोलचं राहिला होता आणि त्यांनी कमालीची गोलंदाजी केली होती. फक्त 6 धावा खर्च केले तर 2 विकेट घेतले होते. 2 विकेट दक्षतला देखील मिळाले. दक्षतने 10 धावा खर्च केल्या होत्या आणि आता आयुषने देखील एक विकेट घेतले, एक रनआउटचा घेतलाय. पाणी, चला पाणी जाऊ द्या. पाण्याची नित्यांत आवश्यकता आहे. सध्या वातावरण भरपूर हॉट, क्रिकेट तेवढंच हॉट वातावरण आहे. आकाशामध्ये सूर्यनारायण जो आहे अगदीच चमकलाय आणि भडकलाय असं म्हणूया आपण. ज्या संघाकडे 2 ते 3 फलंदाज लेफ्टी असतील त्यांचं भरपूर चांगलं योगदान असेल या स्पर्धेमध्ये. हवा डावखुरी आताच्या फलंदाजांना चांगली आहे, योग्य ती हवा आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी या 3 बाजूने पाणी आलेलं आहे. म्हणजे रिग्नेश दादांनी या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था मोठ्या संख्येने केली आहे. 4 कोपऱ्यावर पाणीच पाहतो आपण इथे. दीपेश नाईक पाणी घेऊन आलं. काही क्रिकेट प्रेमी जो मैदानामध्ये पाणी घेऊन आलाय मित्र, पुन्हा सांगतो स्पर्धा लाईव्ह आहे. आता जर पुन्हा मैदानामध्ये आला तर पॅनल्टी लागेल, लक्षात घे. पाणी फक्त मैदानाच्या चालू हंगामाची पहिली स्पर्धा जी इथे ठेवण्यात आलेली आहे. भिवंडी इमर्जिन निमेश पाटील, त्याचबरोबर रिग्नेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, रिग्नेश 11 स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन पाहतोय आपण. अध्यक्ष चषक झाला होता. श्रवण पाटील आलेला आहे. त्याचा मूड नाहीये, तो सकाळपासून इथेच आहे. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावर आपण त्याला घ्या, आपण वरती घ्या, स्वतः घेऊन या. आपण इतका दूर ग्राउंडवर येणं. श्रवण पाटील आपल्या सोबत जोडलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर हलकाशी स्माईल. पाटीलचा हा शॉट आहे आणि प्रत्युत्तर देत असताना पहिल्या चेंडूवर आलाय षटकार. पाटीलने सांगितलंय मी बाकी आहे, मला आउट करा तुम्ही. षटकार पेश केलं, चॅलेंज दिली आहे. गोलंदाज मला वाटतं भाविक आहे, भाविक बजागे.
त्याच्या अगेन्स्ट एक मोठा फटका पाहतोय आपण. सोपं काम नाहीये कव्हरच्या वरतून षटकार पेश करणं. हे स्ट्रोक आमच्याकडे आमचे लालचंद तरे खेळायचे पूर्वी, आणि सध्या टेनिस क्रिकेट बॉल म्हटलं की ऑन साईडला जास्त षटकार ठोकताना आपण फलंदाजांना बघतो. आणि असंही उजव्या हाताच्या फलंदाज स्ट्रॉंग झोन आहे. लेग साईड म्हटलं की हे एक सोपं काम असतं, मात्र या साईडला ऑफ साईडला मारणं कटिंग काम असतं. तो पाटीलनं दाखवलं मैदानामध्ये. भाविक प्रयत्न करेल की या चेंडूला डॉट करण्यासाठी, मात्र तुफानी हमला करण्याच्या प्रयत्नामध्ये हा चेंडू घालवला, मिस केलाय पाटीलनं. डॉट चेंडू, 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे आता. इथून एखादा मोठा फटका आला तरच मॅच गरम होऊ शकतो. इथे भाविक बजागे चांगली गोलंदाजी करताना डेड बॉल असा इशारा पंचांनी केलाय. रनअप थोडासा चुकला होता तिथे. फुलटा चेंडू अगदी स्वतःला यॉर्क करून घेतला, क्रिस बॉक्स मध्ये चेंडू लँड झाला. करायचं तरी काय मैदानामध्ये हेच विचार करताय. आता येणारे चेंडू आहेत ते 3 आणि कंपल्सरी 15 धावा बनवायचे आहेत. 3 मोठे फटके. संदीप झुकरला स्ट्राईक मिळाली नाहीये. अजून एक पाहतोय की समोरून उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र सनमणीन डिलिव्हरी, खालच्या बाजूने राहिलं चेंडू. डॉट चेंडू. संदीपने सांगितलं पंचांना, वाईट आहे का? अजून एक पाहतोय की हा चेंडू आता पुन्हा डॉट पाहतोय. एक षटकार पहिल्या चेंडूवर आला होता, आत्मविश्वास वाढला होता आर्यन इलेव्हन टीम संघाचं. मात्र त्यानंतर गोलंदाजाने सांगितलंय की तू शेर आहे तर हम भी सवा शेर आहे, आणि जाता जाता देखील डॉट. काय गोलंदाजी केली आणि या मॅचला इथे फिनिश केलाय. फ्रान्स 11 ठाकरेचा पाडा टीम संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन अमोल ठाकूर, अभिनंदन भावेश, भाविक, सर्वांचं अभिनंदन. मात्र या मॅचचं मॅन ऑफ द मॅच कोण आहे पाहूया आपण. ज्यांनी बनवल्या 29 धावा आणि त्याचं नाव आहे पियुष. पियुष ठरला मॅन ऑफ द मॅच. सर्वप्रथम स्वागत सन्मान करूया आपण. तिथे फोटो होईल तेव्हा येतील ते सन्मान.